नमस्कार मित्रांनो, सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण भरपूर दिवसातून फिशिंगला चाललेलो आहोत. तर आज आपण बारवी धरणावर आणि कालू नदीवर फिशिंगसाठी जाणार आहेत. आणि आज आपल्यासोबत पूर्ण आपला ग्रुप आहे. हे बघा, 2 रिक्षा घेऊन आपण चाललेले आहेत आणि पूर्ण आपला ग्रुप आहे. तर इथनं साधारण 1.5 तासाची रनिंग आहे. 1.5 तासांनी आपण स्पॉटवर जाऊ. तर हे बघा, आपल्यासोबत मामाश्री आहेत, पंकज आहे, प्रतीक आहे आणि समीर आहे, प्रसाद आहे, सोनल आहे आणि रोहित आहे. तर भेटूया थोड्याच वेळाने. चला, आपण आता स्पॉटकडे निघणार आहोत. आपण एक स्टॉप घेतलेला आहे. नाश्ता करून पुढे निघणार आहोत. नाश्त्यासाठी थांबलेले खूप भजी आहेत ना. आता एक भजी पाव द्या. भजी घे ना. भजी पाव द्या, नंतर वडापाव खाऊ. नाश्ता करून पुढे निघू आपण. फायनली मित्रांनो, आपण एक छोट्याशा स्पॉटवर पोचलेलो आहोत. हे बघा, स्पॉट बघा. चला, हे बघा, आपले फिशर सगळे एक एक लाईनीत आलेले आहेत बघा. मैदानात उतरत आहेत सगळे फिशर. रस्त्याला मित्रांनो जेवढे स्पॉट लागतील तेवढे आपण स्पॉटवर कास्टिंग करत जाणार आहोत. आणि आजची आपली फिशिंग पाती, आणि हिंदीमध्ये त्याला पठाण असे बोलतात आणि शिवडा म्हणून पण ओळखलं जातो त्याला, आणि आम्ही कोली त्याला पाती म्हणून बोलतो. हे बघा स्पॉट बघा मित्रांनो. तर आज आपण स्पून्स फिशिंग करणार आहोत. तर आता आपण आपला सेटअप रेडी करू. तर मित्रांनो बघा आपला सेटअप. हे बघा, फिशॉलिकच्या रील आहे. हे बघा चम्मच आणि फिशॉलिकचा रॉड आहे आपल्याकडे. 2 पीस रॉड आहे 7 फुटीचा. किंवा ही पक्कड आहे. आणि कॅमरे कंपनीची बेस कास्टिंग रील आहे आपला. हा बघा, ही लाईन आहे, ही एक्स्ट्रा हुक आहेत. तर आता आपण चला सेटअप रेडी करून घेऊया. कास्टिंगला सुरुवात करू आपण आता. तर मित्रांनो, या लोकेशनला आपण काहीच हुकअप केलेलं नाही आहे. तर आता आपण सरळ बारवी डॅमला जाणार आहोत. तिथे गेल्यावर तिथे कास्टिंग करण्याची सुरुवात करू. तर आपण आता पुढे निघतोय. चला, भेटूया थोड्याच वेळात.
मित्रांनो, आपण फायनली स्पॉटवर आलेलो आहे. आपण या ठिकाणी कास्टिंग करणार आहोत. थोड्याच वेळा आपण खाली उतरू. हे बघा कसा नजारा आहे. बारवी डॅम आहे. हे बघा आपले फिशर कसे, हे बघा. तर आपण आता चला खाली उतरूया, मग कास्टिंगला सुरुवात करू. मित्रांनो, त्या स्पॉटला आपल्याला फिशिंग करून नाही दिली. त्या डॅमचे दरवाजे ऑटोमॅटिक असल्याने तिथले सिक्युरिटी गार्ड आपल्याला बोलले की दुसरीकडे जा तुम्ही. तर आपण आता दुसऱ्या स्पॉटवर जाऊ थोड्याच टायमात. आपले मासे पाळलं, मत्स्य पालन नाही, फ्लोटिंगचा सर सर पुढे मत्स्य पालन आहे, फ्लोटिंग. थंड पाणी. मित्रांनो, हा स्पॉट बघा किती सुंदर आहे. पण या स्पॉटवर आपण फिशिंग नाही करणार. आता आपण डायरेक्ट कालू नदीवर जाणार आहेत. कालू नदीवर गेल्यावरच आपण कास्टिंगला सुरुवात करू. तर आपण कालू नदीच्या स्पॉटवर आलेलो आहोत. तर आता संध्याकाळपर्यंत इथेच आपण फिशिंग करणार आहोत. तर व्हिडिओ बघत राहा. आणि लागलेले गालाला मामा श्रीना, बघूया. सोनाली काय लावलाय का ना? तर मित्रांनो, त्या साईडून समीर आहे. समीरला एक हुकअप झालेला आहे. तर आपण त्या साईडला बघायला चाललेलो. किती मोठी साईज आहे बघूया आपण त्या साईडला जाऊन. समीर आणि प्रसाद त्या साईडला आहेत. त्यांना दोघांना एक एक हुकअप झालेला आहे. तर साईज बघायला जाऊ चला आपण आता. बघा, कालू नदीचा रिव्हर आहे. मित्रांनो, तिकडे बघा समीरने हुकअप केलेला आहे. समीर आज पहिल्यांदाच कास्टिंग करत होता आणि पहिल्याच दिवशी त्याला चांगला साईजचा हुकअप झालेला आहे. आणि समीर बघा खुश पण झालेला आहे. तर चांगली अशी साईज आहे बघा. मित्रांनो, ते बघा तिथे प्रसादला एक हुकअप झालेला आहे आत्ताच. साईज आपण नंतर तिकडे गेल्यावरच बघू. आता आपण इकडे कास्टिंग करतोय. अजून आपल्याला काही लागलेलाच नाही. प्रसादने एक काढलेला आहे, एक समीरनी आणि एक मामाने काढलेला आहे. तो बघा मित्रांनो, प्रसादनी हुकअप केलेला मगाशी तोच आहे हा. चांगली साईज आहे. आणि प्रसाद पण आज पहिल्यांदाच कास्टिंग करत होता आणि आज पहिल्याच दिवशी त्याला हुकअप झालेला आहे. चांगली साईज आहे. खुश आहे तो आज भरपूर. तर फायनली मित्रांनो, अंधार झालेला आहे. आता आपण घरी जायची सुरुवात करू. तर घरी गेल्यावर तुम्हाला दाखवू आजचे पूर्ण दिवसात किती मासे हुकअप झालेत ते. मासे हुकअप करताना व्हिडिओ काही काढली नाही, कारण की माझ्याकडून काही हुकअप झाले नाही म्हणून. माझ्याकडे कॅमेरा असल्यामुळे मला काढता नाही आली. आणि
आपला ग्रुप ह्या साईड नदीच्या त्या साईडला होते, त्याच्यामुळे त्यांची व्हिडिओ काढता आली नाही. तर आपण आता किती पूर्ण दिवसात उकप झालेले नंतर दाखवू. मित्रांनो, आपण समृद्धी महामार्गावरून घरी चाललेलो आहोत. हे बघा समृद्धी महामार्ग. मोबाईल ठेव. मित्रांनो, फायनली आम्ही घरी आलेलो आहोत. हे बघा आजचे उकप झालेले मासे. सरळ कर ना मग. हे बघा. हा ये. हा त्याला सरळ कर. हे बघा एवढे उकप झालेले आहेत. तर ओके चल. हे बघ. हे बघा. हे बघा मित्रांनो, हा बघा एक. हे बघा आजची शिकार. तर आजचा ब्लॉग इथेच संपवू आपण. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. चला, गुड नाईट. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.